नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या गाथा गजाननाची ही मालिका आपली चालू आहे आणि आपल्या समोर बसले आहेत मिलिंद कर्वे. पहिल्या 2-3 भागामध्ये आपण संत दासगणू महाराजांचं चरित्र पाहिलं, जे गजानन महाराजांच्या चरित्राचे चरित्रकर्ते होते. ओळीबद्ध असं चरित्र त्यांनी गजानन महाराजांचं लिहिलं. त्यामुळे अनेक पैलू त्या चरित्राचे आपल्याला पाहायला मिळाले. आज आता आपण पुढे जाणार आहोत. मी विनंती करतो वक्त्यांना की त्यांनी आजचा पुढचा भाग सुरू करावा. नमस्कार काका आणि सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आणि गजानन महाराजांच्या चरणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने साष्टांग नमन करून आजच्या भागाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते गजाननाय, ओम नमो सद्गुरु गजाननाय. जय गजानन. आपण आतापर्यंत पाहिलं की दासगणू महाराजांकडनं पोथी लिहून घ्यायची ओवीबद्ध असं ते शेगाव संस्थानने ठरवलं होतं. त्याप्रमाणे ती कार्यवाही झाली. त्याप्रमाणे ते पुढे कार्य नेलं गेलं आणि दासगणूंनी आपल्या अतिशय रसाळ वाणीतनं या ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथाची निर्मिती करताना नेमकी दासगणू महाराजांची भावावस्था काय होती हे थोडस जाणून घ्यायला हवं. याचं कारण असं आहे की जेव्हा ह्या पद्धतीची रचना होते, या पद्धतीच्या प्रासादिक ओव्या रचल्या जातात, तेव्हा निश्चितच तिथे भगवंताचं अधिष्ठान असतं, भगवंताची कृपा असते, परमेश्वरी वरद हस्त असतो आणि ज्यांचं चरित्र लिहायचंय त्यांचा तो वरद हस्त असणारच. कारण गजानन महाराजांची इच्छा असल्याशिवाय हे काही कार्य घडलेलं नाही. आणि मग असंही म्हणावं असं वाटतं की दासगणू महाराजांनी हे ओव्या लिहिल्या सगळ्या, ही ग्रंथ निर्मिती केली आणि आज जे जगामध्ये गाजतोय तो ग्रंथ अजूनही, तर त्याच्या मागे असं म्हणावं असं वाटतं, म्हणजे मलाही असं म्हणावं असं वाटतं की लिहिते हे जरी दासगणू असले तरी त्यात ती कर्तुम शक्ती ही महाराजांची होती. म्हणजे थोडक्यात ओव्यांमागून ओव्यांची रचना करताना जणू काही गजानन महाराजच आपलं चरित्र सांगतायत आणि कोणीतरी ते लिहून घेतंय, या पद्धतीचं हे काम झालेलं आहे. तर हे करताना दासगणू महाराजांविषयी काय बोललेत गजानन महाराजांविषयी की सतेज दुसरा रवी, सतेज दुसरा रवी, हरी समान याचे बल, वसिष्ठ सम सर्वदा, तदीय चित्त ते निर्मल, असे असुनिया खरे, वरी वरी पिसा भासतो, तया गुरु गजानना प्रती सदा गणू वंदितो. वरी वरी पिसा भासतो. बरोबर आहे, पिसेपणाची पासोडीच जणू काही मी पांघरले असं गजानन महाराज स्वतः म्हणत असत. का पांघरले पासोडी, त्याचं सगळं वर्णन किंवा त्याच्या मागचा काही भावार्थ हा आपल्या पुढच्या प्रवचनामध्ये येईल. पण आता ह्याच्यामध्ये थोडस अजून दासगणू महाराज विषयी सांगायचं राहिलंय, ते आपण या भागामध्ये सांगूया. की जेव्हा आता लक्षात घ्या, शेगावच्या ओरीमध्ये सकाळच्या प्रहरी दासगणू महाराज त्यांचे सगळे अन्निका आटपून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करून ओवरीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे लेखनिक आहेत, त्यांचं नाव छगनराव बारटक्के, ते ग्रंथ लिहून घेत आहेत. आणि नुसतंच आता लेखनिक म्हणून छगनराव बारटक्के जरी असले तरी त्यांच्या हातून बहुतांश लिखाण हे बारटक्क्यांनी केलेलं आहे. म्हणजे महाराज सांगायचे आणि बारटक्के लिहून घ्यायचे. पण काही अध्याय हे रतनचा सोनावणे, दिवाणजी आणि उकरडा गणगणे यांनी पण लिहून घेतलेले आहेत. त्यामुळे एकंदर 4 लेखनिकांनी दासगणू महाराज जसं सांगत असत त्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. पण याच्यामध्ये असं झालं की दासगणू महाराजांच्या सांगण्याचा वेगच इतका अफाट होता की काही वेळेला या लेखनिकांची तारांबळ उडत असे. पण एक गोष्ट निर्विवादपणे मानली पाहिजे की एकही अक्षर उतरवून घेताना इकडे तिकडे झालं नाही, शब्द इकडे तिकडे झाले नाही, ओवी अर्धवट सुटली नाही. त्यामुळेच ह्या सगळ्या लेखनाला एक साचेबंदपणा आला, एक गोळीबंद असं ते लिखाण झालं, असं आपण म्हणायला हरकत नाही.
दासगणू महाराजांना सर्वजण प्रेमाने दादा म्हणत असत. दादांची काव्य प्रतिभा इतकी काही संपन्न होती की ओव्या मागून ओव्या रचताना त्यांची भावावस्था बदलत असे. जणू काही ते आणि गजानन महाराज एकरूप होत असत. इतकं दादांची भावावस्था बदलत असे. अर्थात एवढं दिव्य काम करण्यासाठी अशीच भावावस्था अपेक्षित असते किंवा असावी लागते. त्याच्या मागे दैवी वरद असतो, अन्यथा हे असलं कार्य घडत नाही. गजानन विजय ग्रंथ असा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कोणीही तो वाचावा. लहान मुलांनी जरी वाचला आणि अतिशय वयोवृद्ध व्यक्तींनी जरी प्रथम वाचला तरी सुद्धा त्या ग्रंथातला एक एक शब्द, एक एक अक्षर इतकं काही रसाळ आहे, इतकं काही सुसूत्रपणे बांधलेलं आहे की ते केव्हाही वाचताना त्याच्याबद्दल प्रेमच वाटतं. त्या संपूर्ण ओव्यांबद्दलच मनामध्ये त्या ओव्या रुंजी घालत राहतात आणि अंतःकरणामध्ये खोलवर झिरपतात, मनामध्ये त्या रुतून राहतात. म्हणजे असाही अनुभव आहे की अध्याय वाचल्यानंतर, समजा एक अध्याय वाचलाय तुम्ही, 2 अध्याय वाचले, ते वाचल्यानंतर जरी तुम्ही तुमचं रोजचं काम करायला निघाला तरी सुद्धा ते आतमध्ये कुठेतरी त्या ओव्या रुंजी घालतात. ते शब्द तुम्हाला पकडून ठेवतात. इतकं त्या शब्दांचं सामर्थ्य आहे. महाराजांचं चरित्र फार विलक्षण आहे. तितकंच ते आध्यात्मिक दृष्ट्या समजायला सुद्धा अतिशय अवघड आहे. ते कसं, त्याची चर्चा आपण पुढे काही भागांमध्ये करणारच आहोत. रोज एक अध्याय याप्रमाणे 21 दिवसात 21 अध्याय दासगणू महाराजांनी सांगितले आणि लेखनिकांनी ते लिहून घेतले. या पद्धतीने पोथीची रचना झालेली आहे. सकाळी अध्याय सांगितला जायचा, लिहून घेतला जायचा आणि रात्रीच्या वेळेला त्या अध्यायाचं श्रवण करण्यासाठी अनंत लोक त्या शेगावच्या मंदिरामध्ये येत असत आणि तिथे भरगच्च गर्दी होत असे. त्यावेळेला दासगणू महाराज जे लिहिलेलं होतं ते वाचून दाखवत असत. अतिशय हृदय प्रसंग असणार तो की काय, एवढं आपल्या प्रेमाने ओथंबलेला प्रत्येक शब्द आहे, आपल्या सद्गुरूंचं वर्णन आहे. तर ते ऐकायला गर्दी होईल न होईल तरच नव्हे. या ग्रंथाच्या निर्माण कार्यामुळे तब्बल 1 महिना किंवा 1.25 महिना दासगणू महाराजांचा मुक्काम शेगाव क्षेत्री झाला. त्यावेळेला त्यांच्याकडून एकूण 113 भाविकांनी अनुग्रह घेतला अशी अधिकृत नोंद आहे. म्हणजे दासगणू महाराज नुसतेच संत कवी नव्हते, तर त्यांच्याकडे अनुग्रह देण्याची सुद्धा पात्रता होती. आणि अर्थातच ते पांडुरंगाच्या वारीला नियमित जात असत. गुरुमंत्राचा उपदेश होता त्यांच्याकडे, गुरुची कृपा होती, अनेक संतांची कृपा होती, गजानन महाराजांची कृपा तर होतीच होती, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आता एक लक्षात घ्या की ह्या पोथीच्या प्रत्येक अक्षराला जे महत्व आहे, जे शब्दाला महत्व आहे, जे अर्थाला महत्व आहे, जे प्रासादिक रचनेला महत्व आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो की शब्द ब्रह्म आकाराला आले. आता शब्द ब्रह्म आकाराला येणं म्हणजे काय, मुळात ब्रह्म 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 म्हणजे काय हे आधी आपण समजून घ्यायला हवं. याचं कारण असं आहे की अमोल, प्रासादिक, रसाळ आणि भक्तिरस प्रधान असा जो ग्रंथ आहे तो कशासाठी लिहिला, तर भक्तांच्या उद्धारासाठी लिहिलेला आहे. आणि ते खरोखर भक्तांच्या उद्धारासाठी लिहिलेला ग्रंथ आज त्याचं कार्य त्याच पद्धतीने चालू आहे. अनेक लोकांची पारायण असतात, अनेक हजारो लाखो लोक पारायण करतात ग्रंथाची, आचरणातही आणतात आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये या ग्रंथामुळे आमूलाग्र बदल झालेला आहे. तर आपण म्हणत होतो की शब्द ब्रह्म, शब्द ब्रह्म म्हणजे नेमकं काय. तर आता आपण ब्रह्म म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. तर आता मंगलाचरणाच्या ओव्या काल आपण पाहिल्या, तर त्याच्यामध्ये दासगणू महाराजांनी गजाननाचं स्तवन केल्यानंतर, गणेशाचं स्तवन केल्यानंतर शारदेचं वंदन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा, त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन, मी लेकरू आहे अजाण, अभिमान माझा धरावा, तुझ्या कीर्तीची आगाध थोरी, पांगळाही चढेगिरी,
मुका सभे माधारी देई व्याख्यान अस्खलित, त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला, साय दास गणूला ग्रंथ लेखनास करिया. आता याच्यामध्ये एक शब्द काय आले, जी ब्रह्मकुमारी शारदा हे त्यांनी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय दिलंय, जी ब्रह्माची होय प्रकृती. आता ब्रह्माची प्रकृती म्हणजे काय, तर ब्रह्म म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय. प्रकृती म्हणजे पुरुष पण आला त्याच्यामध्ये, म्हणजे पुरुष म्हणजे काय आणि प्रकृती म्हणजे काय याचं विवेचन थोडस आपण करूया. ह्याच्यामध्ये आपण साधं व्यवहारामध्ये म्हणतो बघा कोणालाही, आता पूर्वीच्या काळी हा पद्धत होती हे शब्द वापरायची. हल्ली हा शब्द फारसा वापरलेला दिसत नाही, पण आपण म्हणतो ना, काय कशी काय आहे प्रकृती. आता प्रकृती हे आजारी माणसालाच विचारायचं असतं असं काही भाग नाही, वयोवृद्ध माणसालाही विचारतात की काय प्रकृती कशी काय, किंवा हल्ली काय म्हणतात, काय बरं आहे ना. तर त्या बरं आहे ना म्हटल्या मागे प्रकृती कशी काय आहे हे विचारण्याचा उद्देश असतो. आता प्रकृती कशी काय आहे असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपण असं व्यवहारात म्हणतो का की काय हो तुमचा पुरुष कसा आहे, असं म्हणत नाही आपण, कारण प्रकृतीच विचारतो. आता प्रकृती प्रकृती म्हणजे काय, तर प्रकृती म्हणजे चेतना, प्रकृती म्हणजे चैतन्य, प्रकृती म्हणजे जाणीव, प्रकृती म्हणजे शक्ती, प्रकृती म्हणजे संतुलन, आणि प्रकृती म्हणजे निरामयता. तर हे जेव्हा आपण लक्षात घेतो अर्थ, तर त्यावेळेला आपण म्हणतो मग पुरुष म्हणजे काय. तर पुरुष म्हणजे इथे रूढार्थाने लिंगभेदातला फरक आपण सांगत नाहीये. तर पुरुष याचा अर्थ देहाकडे आपण लक्ष द्यायला हवं. देह म्हणजे पुरुष आहे. मग स्त्री असो पुरुष असो कोणाचाही देह असो, देह हा पुरुष आहे आणि त्याच्या आतमधली चेतना, जाणीव आणि चैतन्य किंवा आपण जी शक्ती म्हणतो, ती कर्तुम शक्ती जी अंतःकरणामधली आतमध्ये आहे तिला आपण प्रकृती म्हणतो. ती जर संतुलित नसेल तर ह्या देहाला म्हणजे ह्या पुरुष तत्वाला किंवा ह्या पुरुष प्रधान देहाला असं आपण म्हणू शकतो. स्त्री प्रधान असला तरी पुरुष प्रधान असला तरी देह हा पुरुष आहे आणि शक्ती म्हणजेच प्रकृती आहे. तर मग ही कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. मग आता ब्रह्म ब्रह्म आपण जे म्हणतो तर त्या ब्रह्माचं वर्णन कसं करायला पाहिजे, की ब्रह्म म्हणजे काय, तर ब्रह्म म्हणजे पूर्ण तत्व, ब्रह्म म्हणजे पूर्ण सत्य, ब्रह्म म्हणजे पूर्ण अस्तित्व, ब्रह्म म्हणजे पूर्ण जीवसृष्टीचा ओंकार, ब्रह्म म्हणजे केवळ पूर्ण सूर्याचं तेज, ब्रह्म म्हणजे केवळ पूर्ण चंद्राची शीतलता, ब्रह्म म्हणजे केवळ कोटी ब्रह्मांचा आविष्कार. हे सगळं पूर्ण आहे बरं का, पूर्णासाठी हे पूर्ण झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ब्रह्म म्हणजे एकमेवाद्वितीय. म्हणजे ब्रह्म ब्रह्म आपण म्हणतो, मग त्याला ब्रह्माला पुरुष का म्हटलं, जी ब्रह्माची होय प्रकृती पुरुष का म्हटलेलं आहे, तर त्याच्यापासून हे सगळं जगत निर्माण झालेलं आहे. म्हणजेच आपण म्हणतो की मनुष्याला इच्छा आकांक्षा असतात आणि परमेश्वराला कामना असते. तर त्या कोणा एकाच्या कामनेपोटी हे जे जगत निर्माण झालं, ते जगत निर्माण ज्यांनी केलं त्यांना ब्रह्मदेव आपण असं म्हणतो. म्हणजे ते आदी आहेत आणि आदी असल्यामुळे त्यांच्या हुंकारातून हे सगळं जगत निर्माण झालं. मग त्या जगताला चालवण्यासाठी चेतना कुठली पाहिजे, तर ती चेतना ही शक्ती पाहिजे की नाही, तर शक्ती स्वरूपिणी, म्हणून मग तिथे प्रकृती आहे. मग ब्रह्म हा जो पुरुष मानला की त्यांनी हे आपल्यासारखेच अनंत साचे निर्माण केले, ही जीवसृष्टी निर्माण केली, मनुष्य नावाचं एक अजब रसायन निर्माण केलं. तर त्या मनुष्याच्या रसायनामध्ये सुद्धा त्यांनी जी शक्तीचं संक्रमण ठेवलेलं आहे, शक्तीचा वास ठेवलेला आहे, तिला म्हणायचं प्रकृती. आणि मग ते कसं आहे की ब्रह्म ब्रह्म आपण जे म्हणतो, मग त्याला शब्द ब्रह्म म्हणा, संगीताचा सागर असतो त्याला नाद ब्रह्म म्हणा, कारण तिथे सूर ताल लयीचा संबंध असतो, त्याच्या एकत्र आविष्कारातून निर्माण होतं ते संगीत, त्याला नाद म्हणतात. तर ते नाद ब्रह्म आहे आणि लिखित आहे ते शब्द ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म आहे असं आपण म्हणतो. पण ह्या ब्रह्मासाठी आपण कोणता श्लोक म्हणतो, तर तो श्लोक असा आहे की बृहदारण्यक उपनिषदामधल्या 5व्या अध्यायामध्ये तो श्लोक आहे की काय आहे, पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
आता ह्याचा अर्थ जर समजून घेतला तर कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा समजून घेता येईल. कारण ती ब्रह्माची प्रकृती असं म्हटलेलं असं म्हणून. तर काय आहे ती पूर्णमद? तर पूर्णमद म्हणजे काय? ते पूर्ण आहे. ते म्हणजे कोण? तर ते परब्रह्म. त्याच्यामध्ये ब्रह्म हा शब्द आहे कारण तो सृष्टीकर्ता आहे. तर तो काय आहे? ती प्रोडक्शन आहे त्याच्याकडे. त्यामुळे पूर्ण ब्रह्म म्हणजेच ते पूर्ण आहे. आणि पूर्णमदम पूर्णमिदम म्हणजे काय? ते पूर्ण आहे, त्यातनं हे निर्माण झालेलं पूर्ण आहे. पण हे पूर्ण म्हणजे काय? तर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या आतला जो प्रवास आहे तोही पूर्णच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. तो ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजेच पूर्णमद पूर्णमिद. ते पूर्ण आहे, हे पण पूर्ण आहे. पूर्णस्य पूर्णात पूर्ण मदुच्यते. आता पूर्णात पूर्ण मदुच्यते म्हणजे काय? जसं ते पूर्ण आहे तसंच हे पूर्ण आहे आणि त्या पूर्णापासून हे पूर्ण प्रगट होत. म्हणजेच पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे काय या श्लोकाचा अर्थ आहे की ते जसं पूर्ण आहे तसंच हे पूर्ण आहे. हे म्हणजे या शरीरातलं अंतर्जगत पूर्ण आहे. त्या पूर्णापासून हे पूर्ण प्रगट झालं. म्हणजेच पूर्णातून पूर्ण घेतल्यानंतर सुद्धा पूर्णच उरलं. थोडक्यात पूर्णाची संकल्पना जर शून्याला लावायची झाली, कारण शून्याची बेरीज शून्याशी केली तरी शून्यच उरतं. शून्याचा गुणाकार शून्याशी केला तरी शून्यच उरतं. शून्याची वजाबाकी शून्याशी केली तरी शून्यच उरतं. शून्याची बेरीज शून्याबरोबर केली तरी शून्यच उरतं. शून्याही शून्याला भागलं तरी शून्यच उरतं. म्हणजेच काय? सगळीकडे हे ब्रह्मांड हे शून्य स्वरूपामध्ये विराजमान आहे, अस्तित्वात आहे. मग ह्या पूर्णमिद सारखं आपण म्हणू शकतो की ओम शून्यमद शून्यमिद शून्यात शून्यमदुच्यते शून्यस्य शून्यमादाय शून्यमेवावशिष्यते. म्हणजेच काय? शून्यात शून्य मिसळलं, उरलं काय? शून्य. म्हणजे आपल्या अस्तित्वाला जोपर्यंत प्रकृतीची साथ आहे तोपर्यंतच आपलं अस्तित्व आहे. त्यानंतर जर आपण असा विचार केला तर हे अस्तित्व जेव्हा संपतं तेव्हा हे सुद्धा शून्यवत होतं आणि ते शून्य कशात मिसळतं? तर त्या शून्यामध्ये. म्हणजेच एका ओवीमध्ये ब्रह्माची होय प्रकृती हे जेव्हा दासगणू महाराज म्हणतात त्याच्या मागे हे एवढा मोठा अर्थ आहे. अर्थात प्रत्येक ओवी मागे खूप मोठा अर्थ आहे. एवढ्या अर्थामध्ये आपण आपल्याला शक्य होईल तेवढं आपण जाऊया. पण हे जेव्हा दासगणू महाराजांनी लिहिलं की ब्रह्माची होय प्रकृती, त्याचं हे विवेचन आहे. आता आणखीन एक लक्षात घ्या की रोजच्या रोज ग्रंथलेखन चालू आहे. 21 दिवस पूर्ण झालेले आहे आणि ह्यांनी अध्याय लिहायला सुरुवात कधी केली? कारण काय आहे की डिसेंबर महिन्यामध्ये 1939 सालच्या 38 सालच्या डिसेंबर महिन्यात नाही सॉरी 1939 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये दासगणू महाराजांना ही विनंती केली गेली. पण ते आपण मागच्या कथा भागात बघितलं की त्यांचं डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचं होतं. म्हणून मग पुढे मध्ये 2-3 महिने गेले असतील आणि मग 1 महिना जेव्हा त्यांनी हे लिखाण केलं तर त्या लिखाणानंतर तो ग्रंथ गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथ हा पूर्ण कधी झाला तर त्याचं थोडस आपण त्या ओव्या वाचूया. त्याच्यामधलं की त्यांनी काय म्हटलंय की हे शेवटाच्या ओव्या आहेत. सुरुवातीला मंगलाचरण आहे आणि शेवटी ते काय म्हणतात की शेगावचे मठात काही होते कागदपत्र ते रतनसाने मदप्रत आणून या दाखविल. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला. कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मज लागून. हीच आहे विनंती. शके 1861 परमार्थी नाम संवत्सरात चैत्र मासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननाने पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी.
स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविका प्रत भवसिंधू तारावया. केवढा मोठा अर्थ लिहिलाय की नौका हो भाविका प्रत भवसिंधू तारावया. शुभम भवतु.